मित्रांनो, मी पुण्याजवळील नंदनवन म्हणून जी फार्म हाऊस सोसायटी आहे तिथे आत्ता आलो आहे. तर तिथे जी यांचं कॅन्टीन आहे, क्लब हाऊस आहे, तिथे जर आलात तुम्ही तर लक्षात येईल तुमच्या की इथे खूप मोठ्या प्रमाणात आंब्याच्या झाडांना फळं लागली आहेत. तर हे फळं जास्त लागण्याचं कारण काय? कारण सगळीकडे मोहर जळाला आहे आत्ता, पण इथे मात्र मोठ्या प्रमाणात आहे. तर इथे आता माझा जो कन्सेप्ट आहे एअर इरिगेशनचा, तो तर इथे दिसत नाही आहे काही. पण ज्यावेळेस मला इथे जे यांचे केअरटेकर आहेत, काका तुमचं नाव काय? राजू डोंगरे म्हणून इथे केअरटेकर आहेत. तर त्यांना ज्यावेळेस विचारलं मी की इथे पाणी कसं देता, तर तुम्ही पाहाल इथे खाली झाडांच्या लॉन आहे. या लॉनला त्या फवाऱ्याने ते पाणी देतात आणि त्याचा अप्रत्यक्ष परिणाम तुम्ही पाणी कशाने देता इथे? स्प्रिंकलरनी देतात. त्यामुळं लॉनसाठी जरी ते असलं तरी इथं ह्युमिडिटी क्रिएट होते आणि त्याचे हे परिणाम बघाल तुम्ही बारकाईने जर झूम करून बघितलं तर याच्यात तुम्हाला जिकडे तिकडे आंबे लागलेले दिसतील. तर इतका या एअर इरिगेशनचा परिणाम होऊ शकतो. तर डोंगरे भाऊंना मी धन्यवाद देईल की त्यांनी न कळत का होईना इथे एअर इरिगेशनच केलेलं आहे. थँक्यू.